नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताटे. आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचे. खरं तर आज आपल्यासोबत आहेत मराठा चळवळीत, मराठा आंदोलनात नेहमी सक्रिय असलेले आंदोलक सुनील पाटील कोटकर. अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये ही चर्चेत असणारे सुनील पाटील कोटकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सत्य काय आहे. जरांगे पाटील यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणूनही अनेकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये चळवळीमध्ये महाराष्ट्रात त्यांना आपण बघितलेलं आहे. आणि आता कुठं चर्चेत वाद कुठं झाला, जरांगे पाटलांचे विरोधक का बनलेत, असा आरोप त्यांच्यावर का होतोय, हेही जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, जय शिवराय. खरं तर सुरुवातीला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जरांगे पाटलाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले सुनील पाटील कोटकर विरोधक का ठरले? नाही, एकनिष्ठ वगैरे नाही आणि मी त्याचा विरोधक पण नाही. माझा स्वभाव पहिल्यापासून परखड स्वभाव आहे आणि समाजाला स्पष्ट सांगणे आणि खरं सांगणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तिथं घडल्या, ज्या तिथं आम्ही डोळ्याने बघितल्या, त्याचा मी समाजाला सांगतोय. पण विषय काय आहे, समाज भावनिक आहे. आज नाही कळणार समाजाला, पण येणाऱ्या काळात समाजाला सत्य नक्की कळेल. आणि समाज आज ट्रोल करतोय त्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही, कारण ते त्यांना सत्य माहीतच नाही ना. आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या माणसाला सत्य जाणून घेण्यासाठी जर 3-3 वर्ष लागत असतील तर सर्वसामान्य माणूस खूप दूर राहिला सत्यापासून. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सत्य लवकर समजणार नाही. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाला या लढ्यातलं वास्तव कळेल त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल. म्हणजे हे आंदोलनाला विरोध आहे की व्यक्तीला विरोध? नाही, माझा विरोध आंदोलनाला पण नाही आणि जरांगे पाटलाला नाही. माझा विरोध, आमचा जो लढा आहे तो लढा आमचा सरकारच्या विरोधामध्ये आहे. मागणी कोण करतं? समाज करतो. कोणाकडे करतो? सरकारकडे आपण मागणी करतो. कारण ती रीतच आहे ना, जो सत्तेमध्ये आहे त्यालाच समाज मागणार. मग आमची मागणी सरकारकडे आहे. सरकार शब्दांचा खेळ करून आम्हाला फसवत आहे. आम्ही हेच पाटलाला सांगितलं की तुम्ही समाजाला सांगा की सरकार आपल्याला फसवत आहे. पाटील हे ऐकून घेत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे पाटलाचा. मग तुमचं व्यक्ती दोष नाही आमचा, प्रवृत्ती दोष आहे, वृत्ती दोष आहे. ती वृत्ती पाटलाची ऐकून न घेण्याची. तुमची मी सांगेल तेच खरं, मी सांगेन तोच कायदा, मी सांगेन तीच प्रदिशा, असं नाही. असंच व्हायला पाहिजे. मला एक वाटतं, या स्वतंत्र भारतामध्ये तुम्हाला मला काय वाटतं किंवा आपल्याला काय वाटतं यापेक्षा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान काय सांगतं ते महत्त्वाचं आहे. कायदा काय सांगतो, लॉ काय सांगतो, कोर्ट काय सांगतं ते महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्ही बोलून काही अर्थ नाही त्याला. त्यामुळं सरसगट मराठवाड्याचं आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेऊन आले होते. नाथाडलं जरांगे पाटलांनी, नाही म्हटलं जरांगे पाटील नको म्हणे आम्हाला. मग ते कोणाच्या सांगितल्यावर त्यांनी ते लाथाडलं, कोणाचं सांगितल्यावर ते नाही म्हटले. असं काय झालं की ते मराठवाड्याचं आरक्षण आम्हाला नको असं का म्हटलं जरांगे पाटील? याचंही संशोधन व्हायला हवं ना. गॅझेटचा मराठवाड्यासाठी लागू करणाऱ्या हैदराबाद गॅझेटचा मुद्दा चर्चेत आहे. परंतु तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले की एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं होतं, तो किस्सा काय? ज्यावेळेस प्रोटोकॉल तोडून राज्याचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब अंतरवालीमध्ये जरांगे पाटलाच्या उपोषणाला भेट द्यायला आले होते, त्यावेळेस ते आरक्षण घेऊनच आले होते. नाही म्हटले जरांगे पाटील. मग ते सरसगट त्यांनी राज्याची मागणी केली, पूर्ण महाराष्ट्रात मला पाहिजे म्हणे. हे असं का? दिशाभूल समाजाची. मराठवाड्यात पहिले आपण आपल्या पदार्थ पाडून घ्यायचं असतं, नंतर आपण लढा उभारला असं दुसरा. मुळामध्ये जी झळ आहे आरक्षणाची धग, ती मराठवाड्यात आहे ना. मग आता मराठवाडा पहिल्यापासून मागे असलेला आहे. निसर्गाच्या अवकृप मराठवाड्यावर बऱ्याच शासकीय योजनापासून दूर आहे मराठवाडा. मराठवाड्यात पिकत नाही, इथं दुष्काळ पडतो. पश्चिम महाराष्ट्र जाऊन बघा, जलसमृद्ध भाग झालेला आहे, तिथं भरपूर योजना राबवतात शासन. इथं मराठवाडा दुर्लक्षित भाग आहे पहिल्यापासून. त्यामुळं कमीत कमी जे आरक्षणामुळे जे नुकसान होत आहे तरुणांचं, ते तरी पदार्थ पाडून घ्यायचं पाटलांनी. ते पण नाही घेतलं पाटलांनी. मग आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर काय? हैदराबाद गॅझेट लागू झालंच नाही, हेच पाटलांनी समाजाला सांगावं. नेमकं आता काल काय घडलं होतं? कालपासून तुम्ही नाही, घडलं काही नाही. ज्यावेळेस काही पत्रकार बांधव या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त, डिव्हिजनल कमिशनर त्यांच्याकडे गेले, त्यावेळेस त्यांनी जेव्हा आकडेवारी जाहीर केली की हैदराबाद गॅझेटियरनुसार 310 प्रमाणपत्र आम्ही वाटप केले. फक्त 310. लढा एवढा मोठा, करोडोंच्या सभा झाल्या, लाखोंच्या सभा झाल्या आणि प्रमाणपत्र 310 वाटप. कुठंतरी मिसमॅच होत आहे, कुठंतरी समाजाची फसवणूक होऊ लागली असं आम्हाला वाटतंय. आणि आमचं असं स्पष्ट मत आहे, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाज तरुणांना काहीही भेटलेलं नाही. ह्या ज्या नोंदी सापडलेल्या आहे,
जे सर्टिफिकेट वाटप झालेले ते ऑलरेडी ओबीसी कुणबी होते. संविधान असं सांगतं ज्याच्या नोंदी आहेत त्याला कुठल्याही लढ्याची, कुठल्याही उपोषणाची आणि कुठल्याही आंदोलनाची गरज त्याला नाही. बाय डिफॉल्ट ते मिळतं ना. तुमची नोंद, माझी जर नोंद असेल कुणबी म्हणून, तर मला बाय डिफॉल्ट ते मिळणारच आहे ना. त्यासाठी वेगळं आंदोलन करायची गरजच नाही. माझी कुठं नोंद आहे? या उलट जरांगे पाटलाच्या हेकेखोरपणामुळं, जरांगे पाटलाच्या एकाधिकारशाहीमुळं मराठा समाजातील तरुणाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता कसं नुकसान झालं? जे EWS शासनाने दिलं होतं, सरकारने जे EWS मराठा समाजाला दिलं होतं ते लाथाडलं जरांगे पाटलांनी. ते म्हणे आम्हाला EWS नको. ज्याच्या नोंदी आहेत ते ओबीसी मध्ये गेले, ज्याच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी EWS होतं. घातलं ना पाटलांनी EWS. हे कोण सांगणार समाजाला? आज मला खालच्या भाषेत नाही त्या भाषेत सोशल मीडिया ट्रोल करताय, त्याला घाबरणार मी नाही ना. जर मी त्याला घाबरलो असतो मी समाज माध्यमातून मी आलो नसतो ना. हां, समाज खाईत चालला, समाज अंधकाराकडे चालला, समाजाला सांगावं लागणार आहे ना. उचल जीभ लावली टावळाला बोलायचं, ट्रोल करायचं, खालच्या भाषेत बोलायचं, ही आपली संस्कृती नाही. तुम्ही स्वतः मी पहिल्यापासून माझ्या प्रतिक्रियेमध्ये जरांगे पाटीलच बोलतोय ना. मी त्यांना कुठं खालीवर बोललो ना, मी त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले. मनोज जरांगे पाटील हा शब्द वापरतोय ना, मग पाहणार आहे तर नीट पाहावं ना. मला वाटतं खरंच हे मराठ्यांची आहे का मला ट्रोल करणारे? हे खरेच मराठा आहेत का डमी अकाउंट आहे? असा विषय येतो ना. ही संस्कृती नाही ना आपली. कालच्या मंगळवेढ्याच्या साताऱ्याच्या मंगळवेढ्यात जरांगे पाटील बोलले हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. एवढं सांगणार मी. या महाराष्ट्राला साधू संतांचा इतिहास आहे, क्रांतिकारकांचा इतिहास आहे. हा महाराष्ट्र शूरवीरांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे. या महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी राज्याला, बाकी देशाला भूगोल आहे, पण या महाराष्ट्राला इतिहास आहे. साधू संतांची, वीरांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी आहे. भारतीय संविधान सांगतं तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागू शकता संविधानिक मार्गाने, पण त्याला हे देऊ नका तुम्ही हे म्हणू शकत नाही. त्यामुळं, आणि आपण स्वतःला मराठा म्हणून घेतो. छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्या स्टेजवर असते, जय शिवराय आपण म्हणतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, त्यांचे आपण स्वतःला वारसदार म्हणतो, वंशज म्हणतो, आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणतो, मावळे म्हणतो आपण महाराजांचे. महाराजांनी कधीच कुठल्या जाती धर्माला विरोध केला नाही. महाराजांनी सांगितलं आपल्या जातीचा धर्माचा अभिमान, गर्व असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर इतर जातीचा पण आपण सन्मान ठेवला पाहिजे. हे महाराजांनी शिकवलेलं आहे. तो सन्मान कुठे गेला? पाटील ते इतके शब्द बेकार बोलले की ते इथं मी बोलू शकत नाही, कारण ते मी बोलणं म्हणजे त्याचं अनुमोदन करणं. मंगळवेढ्यामध्ये सातारा गॅजेटची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सातारा लांब राहिला, हैदराबाद लागू होईना. सातारा कुठं करता येतं? सातारा लांबच राहिलं, हैदराबाद गॅजेट लागू होईना ना. आता का बोलत नाहीये विखे साहेब? आता शांत झाले. त्यांना माहिती आता जो हेतू त्यांचा होता निवडणुका काढून घेणं, सरकारचा तो हेतू साध्य झालेला आहे. त्यामुळं इथून पुढं 3.5 वर्ष कुठलीच निवडणूक नाही. त्यामुळं सरकार आता याला उभं करणार नाही. त्यामुळं सपशेल मराठा समाज एवढ्या करोडो संख्येने एकत्र येऊ नये. मराठा समाजाच्या पदरात निराशाच पडलेली आहे. आज त्या जरांगे पाटलाच्या स्टेजवर जर पाहिलं, उपोषणाच्या स्टेजवर, तर त्या स्टेजवरच्या बॅनरवर वाक्य होतं लढा गरजवंताचा. आज त्या लढ्यामध्ये गरजवंत आम्हाला कुठंच दिसत नाही. मोठमोठे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, धरणाचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर, रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर, जलसंधारणचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, ह्या कॉन्ट्रॅक्टरचा गराडा जरांगे पाटला भोवती आहे. म्हणजे एकंदरीत आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी होतोय का स्वतःच्या फायद्यासाठी केला? ते जरांगे पाटलांनी समाजाला सांगावं. हा माझा प्रश्न जरांगे पाटलाला. तुम्ही ज्या मागणीसाठी, ज्या उद्देशासाठी हा लढा उभारला होता, तो उद्देश साध्य होतोय का हे पाटलांनी समाजाला सांगावं. बरं, आता याला जबाबदार कोण राहणार? तुम्ही व्यक्ती दोष म्हणत नाहीये, आंदोलनाचा दोष आहे? नाही, वृत्ती दोष आहे ना. अच्छा, वृत्ती. ज्या वेळेस अभ्यासक अंतरवलीत जात होते, मुंबईच्या स्टेजवर देखील अभ्यासकांनी पाटलाला सांगितलं होतं. मी या ठिकाणी योगेश केदार यांचा आवर्जून उल्लेख करेन. योगेश केदार जे आरक्षणाचे अभ्यासक पण आहेत, त्यांनी तुळजापूर ते मुंबई आझाद मैदान आरक्षण वनवास यात्रा देखील त्यांनी काढली होती. तर ते योगेश केदार 2 सप्टेंबरला ज्या दिवशी मुंबईच्या मराठ्यांच्या स्टेजवर
राधाकृष्ण विखे साहेब जी आर घेऊन आले होते, त्या जी आरमध्ये काहीच नाही असं अभ्यासक पण जरांगे पाटला सांगत होते, योगेश केदार पण सांगत होते. परंतु योगेश केदारांचा आवाज दाबला गेला, त्यामुळं हा दिवस ही परिस्थिती उद्भवलेली आहे. जर जरांगे पाटला ऐकलं असतं तर शासन घाबरलंच होतं. शासनाला जी आर जसा जो संविधानिक जी आर आहे, ज्या जी आरच्या माध्यमातून आरक्षण भेटलं असतं, जो जी आर व्हॅलिड राहिला असता, असं आरक्षण मराठ्यांना भेटलं असतं. परंतु योगेश केदार यांचा आवाज दाबला, त्यांना दमदाटी केली गेली. आणि मी जरांगे पाटलाच्या पाठीमाग होतो त्या दिवशी स्टेजवर, 2 सप्टेंबर स्टेजवर मी पाटलाच्या पाठीमाग होतो. आम्ही उंच स्टेज होतं, योगेश केदार असे खाली बसलेले होते. आणि जरांगे पाटील, हा बोल काय तुझं बोल काय. ते म्हणे पाटील यात काही नाही, फसवणूक झालेली आहे. मग जरांगे पाटला युटर्न घेतला. ते म्हणे अरे याला आत्ता कोणाचा तरी फोन आला म्हणे, आणि हा आतापर्यंत चांगला होता म्हणे, आणि याला कोणाचा तरी फोन आला तिथून भाव चढलं म्हणे. त्यांना कोणाचाही फोन आला नाही. जरांगे पाटलांनी योगेश केदार यांचा आवाज दाबलेला आहे. हेच अंतर्गत झालेलं आहे 3 वर्षापासून. जो खरं सांगायला गेला त्याला अपमानित करून खाली बसवलं गेलं, जो खरं सांगायला गेला त्याला हाकलून दिलं गेलं, जो खरं बोलायला गेला त्याला दाबल्या गेलं. हे झालेलं अंतरवालीमध्ये 3 वर्षापासून. माझी तिथं घुसमट झाली होती. मी देखील बरं खरं सांगायला गेलं की हुडूसफुडूची वागणूक द्यायची, अपमान करायचा, हाकलून द्यायचं. परत तो येत नाही. जो लाचार आहे तो सुद्धा टिकू शकतो. स्वाभिमानी मराठा त्यांच्याजवळ टिकू शकत नाही. आणि जरांगे पाटलाला सोबतचा माणूस मोठा झालेला अजिबात चालत नाही. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की सुनील कोटकर पाटील झुंजार छावा या नावाने सगळं संभाजीनगर महाराष्ट्र ओळखतो, परंतु त्या झुंजार छावामध्ये तुमचे सहकारी तुमच्या विरोधात का जात आहेत किंवा हकलपट्टी सारखे शब्द का वापरतायत? काय नेमकं घडलं की स्वतः संस्थापक आपण आहात आणि आपलेच? नाही, मी तुम्हाला ती भूमिका एकदम स्पष्ट करतो. ती संघटना आम्ही स्थापन केली होती. त्या संघटनेमध्ये मी सचिव आहे. आणि तुमच्या माहिती सांगतो, घटनेमध्ये सर्वाधिकार हे सचिवाकडे असतात. त्यांनी जी माझ्या सहकार्याने जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी कोणाच्या तरी दबावाला येऊन घेतलेली आहे. त्यामुळे तो विषय मी थांबवतो. बरं, आता सध्या ट्रोलिंगमध्ये तुमच्यावर जे आक्षेप घेतले जात आहेत की पैसे भेटले, त्याच्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी कोणीतरी फूस लावली किंवा राजकीय हस्तक्षेप आहे, यावर काय हे बघा, मला सांगा, आजपर्यंत बोललं कोणी जरांगे पाटलावर बोललं का? आत्ताच का लोक बोलत आहे? कारण जोपर्यंत लढा सामाजिक होता तोपर्यंत ठीक होता. आता समाजाला राजकीय वळण लागलेलं आहे, त्यामुळे हे राजकारण आहे. मी जर पाटलावर बोलायला लागलो तर त्यांचे बी चाहते आहेत, ते मला ट्रोल करणारच. आरोप झाले तर आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार. आता हे राजकारण आहे, आता हे समाजकारण राहिलं नाही. मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत लढा सामाजिक होता, जोपर्यंत मराठा समाजाला काहीतरी मिळणार आहे किंवा काहीतरी मिळावं हा उद्देश ज्यावेळेस जरांगे पाटलाचा प्रामाणिक होता, त्यावेळेस त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर माझी गाडी MH20 GQ 5700 स्कॉर्पिओ ही गाडी पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. फिरली तर माझी गाडी, त्यांच्या खांद्याला खांदा फिरलो ना मी त्यांच्यासोबत. पण आता कुठेतरी वाटायला लागलं नाही राव, याला वेगळं वळण लागतंय. हा लढा सामाजिक नाही राहिला, हा लढा कोणाच्या तरी एका विशिष्ट लोकांसाठी हा लढा उभारलेला आहे, प्रस्थापितांसाठी, ज्यांना राजकारणाची खूप आवड आहे, ज्या राजकारणाच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यांना कुणबीतून राजकारण करायचंय, त्यांच्यासाठी हा लढा कुठे उभारला गेलाय का असा आम्हाला प्रश्न पडतोय. त्यामुळं आम्ही तिथून काढता पाय घेतला. माझाच नाही, हे बघा ते म्हणे आपल्या मराठीमध्ये, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधीन, तर मी तो घंटा बांधून घेतलेला आहे. तो रोष पत्करायला मी तयार आहे. शिवाजी जन्म पण शेजारच्या घरात, म्हणजे आमचं घर सुरक्षित राहील. आग लागली तुमच्या घरात लागेल, ही भावना आहे समाजाची. त्यामुळं काय व्हायचं बरं वाईट ते माझं मी करून घ्यायला तयार आहे, पण मी समाजाचं नुकसान होऊ देणार नाही आणि समाजाला खड्ड्यात जाऊ देणार नाही. विषय असा, पुन्हा तोच विषय येतो की जरांगे पाटलांनी माझ्यासारख्या अनेकांचा अपमान केलेला आहे. ते लोक लाईक करतात ना, ते लोक लाईक करतात, कमेंट करतात, उघडपणे समोर येत नाही, मला फोन करतात. याचा अर्थ कुठंतरी मी समाजाच्या मनातलं बोलतोय ना, मला माहिती ना. आणि मला तर वाटतं लोक काय म्हणल्यापेक्षा मी किती प्रामाणिक समाजाची मला माहिती ना. लोकाच्या प्रमाणपत्राची, लोकाच्या शिफारसीची मला गरज नाही. मी माझ्या ठिकाणी प्रामाणिक होतो, प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहील. जीव गेला तरी 72, पण मागे हटणार नाही कोटकर. हे जरांगे पाटलाला माहिती.
काल तुम्ही बोलता बोलता जातीय द्वेषाचाही उल्लेख केला. बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तेढ निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावर सुद्धा एक कास्ट विरुद्ध दुसरी कास्ट, बीडमध्येच नाही, संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रभर प्रचंड जातीवाद पसरलेला आहे आणि खूप भयानक परिस्थिती येणाऱ्या काळात येणार आहे जर आज आपण हे थांबवलं नाही. माझी आपल्या सत्ते पे सत्ता या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझे तमाम महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. आपले आयडॉल आपण अगोदर पाहिले पाहिजे. शिव शाहू फुले आंबेडकर हे आपले आयडॉल आहेत, हे आपले दैवत आहेत. यांचा इतिहास जर आपण वाचला, यांचा अभ्यास जर आपण केला, तर यांनी अखंड समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी लढा उभारला होता. माणसाला माणूस म्हणून जगता यावं ही त्यांची भावना होती. पण आज जर पाहिलं गेलं, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी समाजामध्ये विष पेरण्याचं काम करताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझी प्रामाणिक भावना आहे. आणि माझा असं स्टेटसही आहे. सध्या जो जातीयवाद प्रचंड वाढलेला आहे तो कुठे थांबावा अशी माझी भगवंताकडे प्रार्थना आहे. तो थांबला पाहिजे. जरा थांबला नाही तर येणाऱ्या काळात तरुणांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. बोलणारच काही जात नाही हो, बोलणाऱ्याचं काही जात नाही, पण जो बोलणारा बोलून जातो, पण जे कृती करतात ना त्याचं फ्युचर खराब होतं. आता CCTV आले, सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला, तुमच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात. आम्ही ज्या तरुणांसाठी आरक्षण मागतोय त्या तरुणावर जर गुन्हे दाखल झाले, ते आरक्षण काय कामाचं? ज्या मराठ्यांच्या युवा पिढीसाठी, ज्या मराठा समाज तरुणांसाठी आम्ही आरक्षण मागतोय, ते तरुणावर जर गुन्हे दाखल झाले, ते आरक्षण काय कामाचं? त्यामुळं बाबांनो, जातीवादी पोस्ट थांबवा. तो मंगेश साबळे निवडून आला असं झेडपीला, तो शिकार झाला जातीवादाचं. तुम्हाला जर राजकारण करायचं, तुम्हाला जर समाजात सामाजिक उद्देश घेऊन उतरायचं, तर कुठली एक जात घेऊन तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला सगळ्या जाती सोबत घ्याव्या लागतील, तरच तुमचा विकास होऊ शकतो. आता उद्या जर का मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला मीटिंगसाठी, बैठकीसाठी, चर्चेसाठी बोलवलं तर तुम्ही जाणार का? ज्या वेळेस समाज हिताचा निर्णय येईल, मग मनोज जरांगे पाटीलच नाही, आम्हाला कोणी जरी निमंत्रण दिलं आम्ही ते आनंदाने स्वीकारू. पण स्पष्ट करतो, ज्या ठिकाणी समाज हिताचा निर्णय असेल त्या ठिकाणी सुनील कोटकर समाज घटक म्हणून हजर राहणार. आता सध्या तुमच्यावर जे काही ट्रोलिंग चालू आहे समाज माध्यमांमध्ये, कालपासूनही अनेक जण तुमच्यावर आरोप ते आमचेच बांधव आहेत. तुमचेच बांधव आहेत, आपलेच बांधव आहेत. तर त्यांना काय संदेश द्याल आणि समाजाला काय संदेश देणार आहात एक करण्यासाठी? समाजाला एक करण्यासाठी मी एकच संदेश देऊ इच्छितो. समाजातील तरुणांनी जातीवादी पोस्ट थांबवाव्यात. छत्रपती शिवरायांनी ज्या 18 प्रकारच्या सोबत घेतल्या, सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या विचाराची आपण पाईक आहोत हा संदेश आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि जे मला ट्रोल करताय, भगवंत त्यांना सद्बुद्धी देव. मी त्यांच्याबद्दल एक शब्दही वाईट बोलणार नाही, कारण ट्रोल करायला काही पैसे लागत नाही आणि ट्रोल करायला जास्त काही अभ्यास करावा लागत नाही. आपण जे पाहतो त्याच्यावर बोलतो. येणाऱ्या काळात जे मला ट्रोल करताय, जे मला शिव्या देत आहे, त्यांना खरं वास्तव कळेल. आणि तुमच्या माहिती दिसतो, अगोदर ज्यावेळेस मी माझी भूमिका मांडली होती त्याही वेळेस मला ट्रोल केलं, पण ट्रोल केल्यानंतर काही दिवसातच मला लोकांनी मेसेज केले, दादा आमचं चुकलं, तुम्ही सत्य मांडत आहात, हे आम्हाला उशिरा कळलं, त्यामुळं आम्ही तुमच्यासोबत आहोत. खूप मेसेज मला अशी. जाता जाता जरांगे पाटलांना काय संदेश असेल? जरांगे पाटील एकच विनंती करतो, पाटील सरकारने फसवणूक केलेली आहे, तुम्ही हे समाजाला स्पष्ट सांगा आणि आपलं EWS हे परत मिळवा. धन्यवाद. जय शिवराय. नक्कीच आपल्यासोबत सुनील पाटील कोटकर होते. त्यांनी त्यांचं मनातल्या भावना आपल्यासोबत बोलून दाखवलेल्या आहेत. सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंग चालू आहे, तरी त्यांनी हेच सांगितलं आहे की ते आमचेच बांधव आहेत आणि त्यांना त्यांची चूक कळून येईल. आणि काही जणांनी त्यांची क्षमा सुद्धा मागितलेली आहे. येणाऱ्या काळात समाजाचं काय भवितव्य असेल, सुनील पाटील कोटकर यांच्या हातनं काय काय घटना घडणार आहेत तेही आपण बघणारच आहोत. बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. बोला ना.